नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सारिका आपलं स्वागत करते आपलं यूट्यूब चॅनल, ज्याचं नाव आहे महाराष्ट्र ऑल एक्झाम चॅनल. आज आपण बघणार आहोत मानसशास्त्राच्या काही वाक्य आणि त्याचे प्रकार. तर चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला. सुरुवातीला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर व्हिडिओमध्ये बघणार आहोत अध्यापनाचे मानसशास्त्रीय स्वरूप आणि चर्चा. तर स्वरूप काय आहे? मानसशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात ग्रीक देशात झाली. 21वे शतक हे मानसशास्त्राचे शतक मानले जाते. मानसशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात ॲरिस्टॉटलच्या काळापासून म्हणजे इसवी सन पूर्व 384 ते इसवी सन पूर्व 322 पासून झाली. ॲरिस्टॉटल हा मानसशास्त्राचा जनक मानला जातो. काही जणांच्या मते विल्यम वुंट मानसशास्त्राचा जनक मानला जातो. तर मानसशास्त्राचे पहिला ग्रंथ डी एमिना ॲरिस्टॉटल यांनी लिहिला आहे. तर दुसरा ग्रंथ रिपब्लिक प्लेटो यांनी प्रसिद्ध केला आहे. सायकोलॉजी हा शब्द सायको आणि लोगस या दोन ग्रीक शब्दापासून तयार झालेला आहे. इसवी सन 1879 जर्मनीतील लायप्झिग विद्यापीठात विल्यम वुंट यांनी पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा सुरू केली. तर विल्यम वुंट यांना लायप्झिग मध्ये प्रयोगशाळा सुरू केलेले पहिले मानसशास्त्र म्हणून ओळखले जातात. यांच्यावरील व्याख्या बघूया मानसशास्त्राच्या. ॲरिस्टॉटल यांच्या मतानुसार आत्म्यासंबंधी अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. त्यानंतरच्या व्याख्येमध्ये सुधारणा करून ॲरिस्टॉटलच्या व्याख्येमध्ये सुधारणा करून मॅकडुकल यांनी आपली नवीन व्याख्या तयार केली. तर त्यांच्या मतानुसार मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय. मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र होय. मानवी वर्तनाचे नियंत्रण करणारी, आपल्या वर्तनाचे स्फूर्तिस्थान असणारी एक शक्ती म्हणजे मानसशास्त्र हो. तसं त्यांनी मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणून मनाचा अभ्यास यात केलेला आहे. त्यानंतर मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणून मानसशास्त्राची ओळख निर्माण झाल्यानंतर जे.बी. वॉटसन यांनी आपली नवीन व्याख्या तयार केली. मानवी वर्तनाचं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय. तर मानसशास्त्रामध्ये वर्तनाचा देखील अभ्यास केला जावा असं जे.बी. वॉटसन यांनी म्हटलं आहे. त्यानंतर आली आहे विल्यम वुंट यांची मानसशास्त्राची व्याख्या. तर विल्यम वुंट यांच्या मते बोधावस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय. तर सिग्मंड फ्राईड यांनी त्याच्यामध्ये सुधारणा घडून आणून त्यांनी दोन संबोध वेगळे केलेले आहेत. बोध व अबोध अवस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय. तर मानसशास्त्रामध्ये आत्म्याचा, मनाचा, वर्तनाचा, बोधावस्थेचा आणि अबोध आणि बोध अवस्थेचा अभ्यास म्हणजे मानसशास्त्र ही व्याख्यामध्ये बदल करून मन यांनी आपली नवीन व्याख्या तयार केली आहे. त्यांच्या मतानुसार मानसशास्त्र म्हणजे अनुभव व वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र होय असं त्यांनी म्हटलं आहे. तर मॉर्गन यांनी आणि रॉबिन्सन यांनी मानव आणि मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय. तर याआधी मानसशास्त्रामध्ये मानव आणि फक्त मानवाचाच वर्तनाचा अभ्यास केला गेला होता. तर मॉर्गन किंग आणि रॉबिन्सन यांच्या मानसशास्त्राच्या व्याख्येमध्ये त्यांनी आपल्या मानव आणि मानवेतर प्राणी म्हणजेच उदाहरणार्थ झालं कुत्रा, मांजर, कबूतर यांचं वर्तनाचं मानसशास्त्र काय परिणाम होतो याचा अभ्यास करून मानसशास्त्राच्या व्याख्येमध्ये सुधारणा केली आहे. तर त्यानंतर व्याख्या आली आहे आर.एस. वूड यांनी. विशिष्ट वर्तनाच्या परिसराच्या संबंधात पण व्यक्तीच्या ज्या क्रिया घडतात त्या क्रियांचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय. तर त्यानंतरची व्याख्या ही वुडवर्थ यांनी सुधारित व्याख्या आपली केली आहे. तर त्यांच्या मतानुसार मानवी वर्तन आणि मानवेतर प्राण्यांचं वर्तनाचा अभ्यासाबरोबरच आपल्याला विशिष्ट वर्तनाचं म्हणजे परिसरात संबंधित व्यक्तीवर काय परिणाम घडून येतो त्या परिणामाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणून मानसशास्त्र ओळखले जाते. त्यानंतर वर्तनाच्या अभ्यासामध्ये त्यांनी वुडवर्थ यांनी सूत्र सांगितले आहे. वर्तन बरोबर उद्दीपक अधिक जीव अधिक प्रतिक्रिया. म्हणजेच कोणत्याही व्यक्तीचं मानसशास्त्राचा अभ्यास करायचा असेल तर मानवाचे वर्तन कसं असणार, यावर परिणाम काय होईल, उद्दीपक काय असणार आहे, त्याचं उद्दीपक कोण असणार आहे, त्याच्यावर होणारी प्रतिक्रिया कशी होणार आहे, या सर्वांचा अभ्यास करून मानसशास्त्राची व्याख्या केलेली आहे.
त्यानंतर बघूया शास्त्र म्हणजे काय. तर शास्त्र एखाद्या विषयाचा पद्धतशीर अभ्यास करणे म्हणजे शास्त्र होय. शास्त्राचे 2 प्रकार पडतात, एक वास्तववादी शास्त्र आणि दुसरं आहे आदर्शवादी शास्त्र. वास्तववादी शास्त्र म्हणजे जिथे प्रयोगाद्वारे विशिष्ट निष्कर्ष काढले जातात आणि ते निष्कर्ष तंतोतंत बरोबर असतात, त्यांना वास्तववादी शास्त्र असे म्हणतात. त्यामध्ये उदाहरण आहे भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, मानसशास्त्र आणि खगोलशास्त्र यांचा वास्तववादी शास्त्रामध्ये समावेश होतो. तर आदर्शवादी शास्त्र तर म्हणजे ज्या शास्त्रामध्ये आपल्याला अनुमान काढता येतं आणि तत्त्वज्ञान सांगता येतं, तर या शास्त्रांचा अभ्यास आदर्शवादी शास्त्रांमध्ये केला जातो. उदाहरणार्थ तत्त्वज्ञान, सौंदर्यशास्त्र, तर्कशास्त्र, नीतिशास्त्र आणि धर्मशास्त्र. तर ही होती आदर्शवादी शास्त्रे. तर आपण याच व्हिडिओमार्फत बघितली आहे अध्यापनाचे मानसशास्त्र स्वरूप आणि त्याच्या व्याख्या आणि त्याचे शास्त्राचे प्रकार कोणते आहेत. तर ते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.